अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचं नाव आता जगाच्या नकाशावरती पोहोचलं आहे। त्याचं कारण आहे माझ्या पाठीमागे जी तुम्हाला इमारत दिसते ती इमारत, हे जी तुम्हाला इमारत दिसते ती इमारत आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ। ज्या इमारतीला श्रीराम जन्मभूमीच्या प्रतिकृतीचा संपूर्ण देखावा जो आहे तो त्या इमारतीला लावला गेला आहे। जी मुख्य इमारत आहे टर्मिनलची, त्या बिल्डिंगला श्रीराम मंदिराची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। खरं तर 30 डिसेंबरला याच इमारतीचं आणि या संपूर्ण एअरपोर्टचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान जे आहे ते या ठिकाणी लँड होणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण एअरपोर्ट जे आहे ते सुरू होणार आहे। खरं जर बघितलं आपण तर 22 जानेवारीला याच ठिकाणी राम जन्मभूमी मंदिराचा सोहळा आहे, उद्घाटन सोहळा आहे। त्यासाठी जगभरातून लाखो भाविक जे आहेत ते मंदिराच्या दर्शनासाठी किंवा रामलल्लाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येणार आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या एअरपोर्टचं काम जे आहे ते अगदी वेगानं सुरू असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। काम खरं जर 30 तारखेपासून जरी याचं उद्घाटन होणार असलं तरी 6 जानेवारीपासून खरं तर विमानं जी आहेत ती या ठिकाणी उतरण्यासाठी सुरुवात होणार आहेत। 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी एक विशेष विमान आलं होतं आणि त्या विमानानं संपूर्ण रनवेची पाहणी केली आणि टेस्टिंग जी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे। आणि त्यानंतर आता सगळे जे भाविक आहेत त्या भाविकांना येण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या सुखसुविधांसाठी ही इमारत जी आहे ती सज्ज होत असतानाच आपल्याला बघायला मिळते। 22 तारखेला प्रामुख्याने जर बघायला गेलं आपण तर या ठिकाणी जवळपास 100 विमानं जी आहेत ती या ठिकाणी एअरपोर्टवरती येणार आहेत आणि त्या अनुषंगाने तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र जे आहे ते बघायला मिळते। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर 6 तारखेपासून या ठिकाणी नियमितपणे विमानांची ये जा सुरू होणार आहे। सुरुवातीला दिल्ली अयोध्या अशा पद्धतीची जरी विमानं येणार असली तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून इंटरनॅशनल विमानं देखील या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे जे राम भक्त आहे त्या राम भक्तांची खूप मोठी सोय जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने हे काम जे आहे ते अगदी शेवटच्या टप्प्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन राजू गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।